दादा मला काय सांगाल आज की आजच्या बैठकीमध्ये तुम्ही अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ही ट्रायल म्हणून तुम्ही असं पण संबोधलेलं आहे। नेमकं या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही मग अपक्ष उमेदवार उभा करणार का? नाही मी नाही हो, माझ्या उगाच तोंडी जाईल शब्द। समाजानं निर्णय घेतला, मी फक्त समाज फॉर्म भरायचं म्हणायचं लय मोठे म्हणून मी समाजाला एवढंच म्हणलो। कोण तर मी त्यांना विचारलं काय बाबा इतके भरून काय उपयोग होणार आहे, काय होईल, 20-25 दिवस निवडणूक थांबवतील, काहीतरी पर्याय काढतीलच ना, पर्याय काढल्याशी सोडणार नाहीत ते, पर्याय काढतील, मग कशाला लॉस करून घ्यायचा, नाही घ्यायचा। त्यापेक्षा सगळ्या पक्षांच्या लोकांना नेत्यांना जे कोण उमेदवार राहणार आहेत त्यांना आपण लेखी घ्या, बॉन्डवर, ते पण 500 रुपयाच्या बॉन्डवर घ्या आणि किंवा त्यांच्या लेटर पॅडवर घ्या खासदारकीच्या, आणि त्यांना पाठिंबा द्या। कोणत्या पक्षाचा असो, मग भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी असो, नाही तर काही असो, सत्ताधारी असो, देऊन टाका, तर ते अमान्य आहे त्यांना। मग काय करायला पाहिजे, मग कोणत्या पक्षाकडून तर उभा नाही राहू शकत, आपल्याला तर ते जमतच नाही, राजकारणच करत नाहीत आपण, मग अपक्षच उभं राहायचं म्हणाले। एकमुखानं सांगितलं, आणि मराठा समाजाने सुद्धा मी सगळ्या पक्षातले जातीवर जर अन्याय होणार असलं तर देणारे बना। तुम्ही जर आता ज्या बैठक होणार आहेत त्याच्यात जर विरोध केला की नको खासदारकी किंवा नको आमदारकी लढायच्या मराठ्यांनी, मग तुम्हाला तुमच्या नेत्यासाठी करायचं का आणखीन बी जातीसाठी नाही करायचं का, असा अर्थ होणार आहे। त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी एकमुखानं लढावं, आणि सगळ्या जाती धर्मांना सुद्धा सांगतो मी, जर मराठ्यांचा हा निर्णय झालाच, मराठ्यांनी घेतला, राजकारण माझा मार्ग नाही, मी डिक्लेअर केलं तुमच्यासमोर, मी उभा बी राहणार नाही हे पण डिक्लेअर केलं, तर तुमच्या पुढे एकच पर्याय आहे की सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी सुद्धा मुस्लिम बांधवांचा प्रश्न मिटत नाही, त्यांचाही मिटवायचा असेल तर त्यांना देणारं बनावं लागणार आहे। धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न जर मिटवायचा असला त्यांनाही देणारच बनावं लागणार आहे। 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा असेल तर त्यांनाही देणारं बनावं लागणार आहे। मग जात कोणची असो, दीनदलित असो, दलित बांधव असो, त्यांनाही न्याय मिळणार नसला तर त्यांनीही देणारं बनल्याशिवाय पर्याय। सगळ्या जातीच द्यायचे एक, त्याला काय होते असं म्हणायचंच नाही, सगळेच मराठीचे, सगळेच मुस्लिम बांधवाचे, सगळेच बौद्ध बांधवांचे, दलित बांधवाचे, सगळ्याच देऊन टाकायचं आणि ताकदीनं सगळ्यांनीच काम करायचं तुटून। कारण तुमचा उद्देश काय आहे, ते आपली जिरवायला लागलेत, त्यांचे जिरव, ते आपले जिरवायला लागलेत, मग त्यांची जर जिरवायची तर तुम्हाला एकमुखानं सगळ्याला लढावं लागणार आहे। ठेवू नको तेवू नको म्हणायचं कामच नाही, दिला की सुरू। उमेदवार निवडताना आता मराठा समाजामध्ये अनेक जण अपेक्षित असणार आहेत, मग यात कसं करणार? मी तेच सांगितलं, तुमच्यावरती अन्याय होतोय, तुमच्या मराठ्यांचे ते जिरवायला निघालेत, मग तुमच्या डोळ्यासमोर दे पाहिजे, कोणी असू देऊ दिलेला पक्ष, ते आपले जिरवायला निघाले, त्यांची जिरवायची आणि देणारच आपण बनायचं। कारण ही का लहान समाज नाही आहे, बना देणारच, कळू द्या ना शक्ती मराठ्यांची, होऊन जाऊ द्या, कळू द्या मराठ्यांची। प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला ऑफर दिल्या जात होती पर्याय म्हणून, प्रकाश आंबेडकर सुद्धा आता तुमच्यासोबत येऊ शकतात का अपक्ष? नाही, त्याबद्दल मला नाही माहीत, मी फक्त पर्याय सांगितला, कारण ते मोठे आहेत, त्यांचं मी कधी पण सल्ला ऐकतो, आजच फक्त त्यांचा एकच सल्ला मानला नाही मी, की मी आता डिक्लेअर केलं की मी उभा राहणार नाही, राजकारण करणार नाही, एवढंच फक्त। बाकीचं तर त्यांच्याच मनासारखं झालं आहे, 12 बलुतेदारांच्या मनासारखं झालं आहे, प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनासारखं झालं आहे, मुस्लिम बांधवांसारखं झालं आहे, धनगर बांधवांच्या मतासारखं झालं आहे, सगळ्यांच्या मतासारखं झालं आहे। मग हरकत काय, जात डोळ्यासमोर ठेवा, ते जर जातीचे जिरवायला लागले आपल्या तर त्यांचे जिरवून टाका, मोकळे व्हा। ज्या ठिकाणी एखाद्या मतदारसंघातून जर एखादा पक्षाचा उमेदवार जर तुम्हाला बॉन्ड करून द्यायला तयार असेल तर मी त्याला पाठिंबा देणार का, तिथे उमेदवार उभा करणार? द्या म्हणलं होतं मी, यांना आपण नाही म्हणतात ना, आता नाही म्हणल्यावर तो विषय संपला, तेव्हा आता संपला विषय। मी त्यांना म्हणलो ना, सोपं करा, आपलं काय नाही खासदारकी त्याचा, आपला राज्यात विषय नाही ऐकला समाजाने। आता काय मी का निर्णय घेतला ते मला म्हणायचं, तुम्ही सांगा मार्ग, म्हणून मी ते माझ्यावर हे करायचं म्हणलं। आता जर एवढं म्हणतात तर आपण मार्गदर्शन करायला हरकत। आता 30 तारखेपर्यंत गावागावात बैठका होईल, उमेदवार निश्चित होईल, त्यानंतरची तुमची तयारी काय असेल आणि समाजाला तुमचं आव्हान काय असणार? नाही, उमेदवार नाही निश्चित होईल, ते फक्त गावात चर्चा करणार आहे, जिल्ह्यातून एक अपक्ष द्यायचा ठरला, मग तो कोणत्या जातीचा असेल किंवा तो कोणाचा असेल माहीत नाही, इच्छा एवढीच आहे, जिरवायची त्यांची, ती आपली जिरवायली, तर मग उमेदवार कोणी बी असो, फक्त एक मत गावाचं बघा, मराठ्यांचं काय मत
हे मला सांगा, मग तीच आपण निर्णय घेऊ. आता काही पक्षातल्या उमेदवारांनी असं सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरुवात केलेलं आहे. मी मराठा, मी पूर्वीपासून मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी आहे, त्यामुळे मी मराठा उमेदवार असं स्वतःहून घोषित करणं सुरू केलेलं आहे. म्हणतच असते ना, लेकरं शेवटी काय असतं, पोरं आहेत, करू द्या ना. परंतु एक उमेदवार ज्यावेळेस दिला जाईल तो कोणत्या जाती धर्माचा असतो, तो मराठ्यांनी, तो मराठी मान्य करतात. कारण आम्हाला आमची नाही जिरवायची, ते आमची जिरवायला लागले तर त्यांची जिरवायची. मला शेवटचं आता समाजाला तुम्ही या निवडणुकीतून काय आव्हान करणार? मराठा समाजाला कोणत्याही पक्षात असो एकच विनंती की इथं लेकराचा प्रश्न आहे मराठ्यांचा. तुम्ही जर विरोध कराल बैठकीत नको म्हणून आणि मराठा समाजाचं म्हणणं आहे हो, त्याचा अर्थ असा होतो तुमच्या जातीचं इतकं वाटलं व्हायला लागलं तुमच्या पोरांचं, तरी तुम्ही नेत्याकडूनच वाढायला लागले. याचा अर्थ असा होतो तुम्ही नेत्यांकडूनच आणखीन वाढायला लागला, तुम्हाला नेताच आणखीन प्रिय आहे, असा त्याचा अर्थ निघणार आहे. त्यापेक्षा जीव आपल्या जातीवर अन्याय करायला लागला त्याची जिरवण्यासाठी तुम्हीच देणारे बना, मग उमेदवार कोणत्याही जातीचा असो. आज एवढा सगळं जनसमुदाय आलेला आहे. आज तुम्ही मगाशी म्हणलं की मी भाग्यशाली आहे, माझ्या आयुष्यामधली सगळ्यात मोठी बैठक आहे. ही महाबैठक नसून सभेमध्ये जे रूपांतर झालेलं आहे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे, तुम्ही मध्यंतरी आम्ही मगाशी सुद्धा म्हणलं होतं की मराठा समाज हा माझा मालक आहे, मी त्यांचा मालक नाही. परंतु त्यांच्या समाजाचं म्हणणं आहे की आपण स्वतः निवडणुकीला उभा राहू. नेमकी भूमिका काय असणार? नाही, मी डिक्लेअर केलं ना मगाशी, मी राजकीय मार्ग पण नाही आणि मी उभा पण नाही राहणार. मी स्पष्ट सांगितलं. शेखरवरील सभेसंदर्भात आज निर्णय होईल असं वाटलं होतं, मात्र त्या संदर्भात काही निर्णय झालेला आहे? निर्णय घ्यायचाच होता तो, पण तो याच्यासाठी थांबला निर्णय. त्याचे कारण पण तसेच येतं की जर हे निवडणुकीचं ठरलं 30 तारखेला तर ती सभा होणार आहे, आणि जर नाही ठरली ती, आता जर उमेदवार नाही ठरले 30 तारखेला, समजा मराठ्यांचं एकमत झालं नाही झालं या अनेक प्रकार आहेत त्याच्यात, जर नाही झालं तर मग ते पुढच्या कामाला येणार आहे. दादा महत्त्वाचा प्रश्न दादा एकच शेवटचा प्रश्न होता माझा. प्रस्थापित जे आमदार खासदार जे असतील म्हणजे ते आता मराठा समाजाचीच असतील, पण त्यांच्या विरुद्ध हा लढा आहे गरजवंत मराठ्यांचा. पण त्यांनी जर आता इच्छुक होऊन जर फॉर्म भरायला सुरुवात केली आणि मग मराठ्यांना वेटीस धरण्याचा परत प्रयत्न झाला तर मग तसा होऊ शकतो. मग त्यांना तिकीट मिळेल का गरजवंत मराठ्यातूनच कोणी उभा राहू? मराठ्यांचे सामान्य लोक उभा राहतील, सामान्य धनगर बांधवांचे सामान्य राहतील, दलित बांधवांचे, मुस्लिम बांधवांचे सामान्य राहतील, 12 बलुतेदारांचे सामान्य राहतील. आम्ही एक जीवानं राहणार सगळे. उमेदवार कोणी दिवस सगळ्या जाती तुटून पाडणार, ओबीसी बांधव असेल सगळ्या जाती तुटून पाडणार, आणि आमच्या कोणाच्याच विरोधात नाही, आमच्या न्यायासाठी.